आणि वहिनीची ओळख वगैरे झालेलीच आहे आपल्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा. दोघी जणी राधा साम. हां, तर हे विशेष आहे. माझ्यापासून चालू आहे थोडंसं माहिती घेणं. हां, तर मारुतीचा अभिषेक करायचा आहे ना. नमस्कार मित्रांनो, कसे काय मजेत असणार. स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वांना गुड मॉर्निंग. तर आज तुम्ही पाहिलं असेल आपण वरती दिसत आहे माडीवरती आणि मागे दिसत आहे मस्तपैकी हिरवगार शेत. बघा ट्रॅक्टर वगैरे आहे तिकडं आणि असं एक बाजूलाच जे आहे स्प्रिंकलर वगैरे हरभरा तर पाणी असं चालू आहे हरभऱ्याला. मस्तपैकी दिसत असेल तुम्हाला तिकडं. आणि इकडं मस्तपैकी ऊसाचा जो म्हणतात मळा आणि असं झाड आहे. आणि इथंच आपलं शेजारी जे आहे ते असं छोटंसं गाव आहे. म्हणजे बाजूला संपूर्ण जे आहे ते शेती वगैरे असं जंगल वगैरे आहे पूर्णाचे खूप सारं आहे. आणि छोटंसं गाव आहे. तर बऱ्याच जणांची कमेंट आहे आपलं की तुमचं गाव कोणतं. तर आमचं गाव आहे तपोवन, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम. म्हणजेच कारंजा ते शेलूर रोडवरती आहे. असं छोटंसं गाव आहे. तेही 50 घरं असतील जेमतेम 50-60 घरं. आणि मस्तपैकी जे आहे इकडं शेजारीच असं छोटंसं जो आहे ते काय म्हणतात, कोणीकडे बाग म्हणतात, कोणीकडे माळा म्हणतात आणि कोणीकडे वाडी वगैरे म्हणतात. तर असं छोटंसं आहे मस्तपैकी. आणि सकाळी जेव्हा माडीवर वगैरे येतो पण वगैरे खायला तर मस्तपैकी छानसं दिसते. असं खूप छान वातावरण आहे आणि खेड्यातलं वातावरण म्हणजे खूप भारी असते. तर त्या हिशोबानेच आजमध्ये थोडंसं जे आहे ते शूट वगैरे घ्या, कारण आज वेळ होता थोडासा. आणि आजचा व्हिडिओ आपला राहणार आहे विशेष राहणार आहे, कारण आज आहे रविवार आणि आता चालू आहे पौष महिना. पौष महिन्यातलं खूप सारं वेगवेगळं असते. तर बरेच जणच कमेंट होते गावाबद्दल. तर गावाचा ॲड्रेस सांगितलेला आहे, नाव पण सांगितलेलं आहे. आणि थोडंसं बघूया आज राधिका काय करतायत, कशाच तयार करताय. तर मित्रांनो इकडं तयारी वगैरे झालेली आहे राधिकाची. पण आज काय कशाची तयारी आहे. सत्यनारायणची पूजा आहे आज. सत्यनारायणची पूजा. ताईनं मांडला ना, सत्यनारायण पूजा करायची म्हणत होते. सत्यनारायणची पूजा. आणि तू अशी जे म्हणतात तयारी कशी केलेली आहे. कशी चालते का अशीच. नाही हो, मला हळदी कुंकाल बोलावलं. हो, आई पण इकडे आईचा नमस्कार राहिलेला आहे. आई सध्या झालेलं आहे. हो, तर आजचा रविवार आहे. किती रविवार आहे. तिसरा रविवार. तिसरा पुस रविवार. पौष महिन्यातील तिसरा रविवार. त्याच्याबद्दल काय काय असतं, कसं असतं. तर म्हणजे सत्यनारायण, कोणी सत्यनारायण करते पूजा आणि कोणी सूर्यनारायण देवाची पूजा काढते. म्हणजे ते केली का. हो, कोणती पूजा केली. रांगोळीची काढलेली आहे आणि चंदनाची काढलेली. तर तुळशी पच्चीचे म्हणतात ते ही नैवेद्य वगैरे दाखवून दिलेलं. तर जसं मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं पूजा सकाळीच करतात. सूर्यनारायणची पूजा, कसं सूर्य वगैरे काढलेलं आहे आणि त्याची पूजा वगैरे केलेली आहे तशा पद्धतीनं. आणि आतमध्ये काय केलेलं आहे. आतमध्ये केलेले आहे. आज पिळं वगैरे नाही मांडलेलं आहे, साधीच पूजा केलेली आहे. इथं गणपती मांडलेला आहे आणि इथं सूर्यनारायण देव ते चंदनाची काढतात त्यानं काढले. सेम म्हणजे मागच्या सारखी ज्या रविवार केली होती तशीच ना. हो, तर अशी पूजा वगैरे केलेली आहे मस्तपैकी. हो. आणि ठीक आहे, जे काय असलं ते धार्मिकतेबद्दल आजचा रविवार ते असल्यामुळे सकाळीच करतात. घाई असल्यामुळं साधीच केली पूजा. खूप घाई आहे. हो. आणि आता लगेच जायचं आहे आपल्याला सत्यनारायणच्या पूजेसाठी. हळदी बघूया आता, म्हणजे हळदी कुंकू का सत्यनारायणची पूजा. पूजा पण आहे ना. सत्यनारायणचं तिथं घट मांडलेलं आहे म्हणजे पूजा वगैरे. पूजा पण. तर तिथं जायचं आहे, दर्शन वगैरे घ्यायचं आहे आणि नंतर जे आहे ते हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे. तर चला जाऊया आपण आता तिकडं. आणि इकडं बघा सर्व जे रास वगैरे असतात. काय असते पूजा वगैरे मांडलेली. पूजा म्हणजे धान्य ठेवतात, 9 धान्य ठेवून कळस मांडतात. तर ते सत्यनारायण म्हणजे कळस वगैरे मांडतात आणि पूजा वगैरे करतात. तर अशा पद्धतीने केलेलं इकडं सर्व पूजा मांडलेली आहे. आणि आरती झाली का. आरती सध्याच झाली. सध्या झाली. हो. तर थोडासा उशीर झाला. आणि प्रसाद भाजत असतो. प्रसाद केलेला इकडं. हो. आणि कशाचा शिऱ्याचा वगैरे प्रसाद केलेला आहे. मस्तपैकी सत्यनारायण पूजा झालेली आहे. टिक्का नाही लावला. टिका लावून द्या थोडा.
आणि आता लगेच थोडंसं जे आहे ते जेवण वगैरे आहे. आणि इकडे आई आहे, आई पण आहे आणि वहिनी पण आहे. काका आहेत. नमस्कार महाराज, दर्शन घेऊ द्या तुमचे. निघालं पाहिजे. काकाचं पण चालू आहे इकडं. दर्शन वगैरे घ्यायचं आहे सर्व. दर्शन घेऊन सर्व ताई कसं असते, पूजा वगैरे झालं, दर्शन वगैरे घेतात सर्व. दर्शन घेतल्याच्या नंतर मेन असते हळदी कुंकवाचं, तर त्यासाठी तयार चालू आहे. तर असं आहे, हळदी कुंकू वगैरे लावतात सर्व. तर असं आहे, हळदी कुंकू वगैरे लावतात सर्व. आणि वहिनीची ओळख वगैरे झालेलीच आहे आपल्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा. दोघी जणी राधा साव. हा, तर हे विशेष आहे. नाही, राधा नाही म्हणतात, हे राधा वहिनी. तुझं नाव काय? राधिका आहे. बऱ्याच वेळा कमेंट झालेलं होतं व्हिडिओमध्ये, तर असं सांगितलेलं आहे पण आपण एक्सप्लेन करून 1-2 वेळेस. तर चला दर्शन वगैरे घ्यायचं आहे. राधिकाचं झालेलं दर्शन, माझं राहिलं आता. हे घे पकड. चला दर्शन करणार आहे मस्तपैकी. तर आता सत्यनारायणचं वगैरे दर्शन वगैरे मस्तपैकी केलेलं आहे. आणि जे नैवेद्य असतात ते नैवेद्य वगैरे काढलेलं आहे. तर नैवेद्य कसं काढलेलं आहे, कुठले? पुरणाच्या पोळीचे, हां भजे, पापड. हां, तर साधारण असते वरण भात भाजी सर्व. आणि शिरा महत्त्वाचं असते, साधारण जे असतात. हां, त्याचा प्रसाद वगैरे काढलेला आहे. नैवेद्य किती आहे तर 9-11 असे असतात. हां, सर्व नैवेद्य काढलेलं आहे. आणि माझ्यापासून चालू आहे थोडंसं माहिती घेणं. हां, तर मारुतीचा अभिषेक करायचा आहे ना? नाही महाराज, मारुतीचा अभिषेक. तर त्यासाठी जे असतात सामान वगैरे लिहिणं चालू आहे. उडदाच्या डाळीचे वडे 11. डाळ वगैरे वाहतातच उलडाची. 11 वडे करा, त्याचे मिक्सर करून बगर चटणी मिठाची असते ते. तर जे मारुतीचा अभिषेक असते त्यासाठी बरेचसं जे आहे साधन असतात पूजेला. तर ते पूजे साधनं जे सांगितले महाराजांनी, ते शेंदूर 50 ग्रॅम, त्यानंतर नारळ 2 ते 11 खण आहे ना, आणखी दही दूध 11 उडीद जे असतात त्याचे वडे, आणि लवंगा 21 त्याचा हार, आणि रुईचे पानं 11, आणखी पानं आहेत, त्यानंतर शेले 9 आणि धान्य 11 राशी वेगळे. तर असं बरंच हां, सर्व जे आहे सामान वगैरे सांगितलेलं आहे. त्याची मारुतीची पूजा करावी लागते, अभिषेक असते, त्यासाठीच हे सामान सांगितलेलं आहे बरंचसं. तर आणखी बरंचसं राहतात, चौकड वेगळे करतात, तर याचं पण सांगितलेलं आहे. तर ते आपल्या व्हिडिओमध्ये येणारच आहे एक दिवस, जे मारुतीचा अभिषेक आहे ते. तर आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तर आत्ताच आम्ही आलेलो आहे तिकडून सत्यनारायणच्या पूजेपासून, आणि छान मांडली होती. आणखी जे होतं नैवेद्य वगैरे प्रसाद पण आहे तिथं, सर्व घरा मिळून केलेला, म्हणजे सर्वांसाठी. पण थोडंसं आम्हाला उशीर वगैरे झाला, कारण राधिकाची तयारी राहिली होती त्याच्यामुळेच. हां, तर असं आहे. आणखी महाराजांना पण थोडंसं मार्गदर्शन केलं त्यांनी. ते काय म्हणतात रुद्र अभिषेक मारुतीचा, तर त्यासाठी पूजेचं सामान पण सांगितलेलं आहे. तर ते व्हिडिओ येणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला, आणखी नवीन असं कमेंट करा, लाईक करा, आणखी फॉलो करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.